टेमकर सर दोन्ही लिजेंड बी संघामध्ये त्यांनी एकदम धुमाकूळ माचवला आणि आपल्या संघाला त्याने विजयी केला। खरोखरच दोन्ही सलामीवीर आणि मनोहर आणि मनीष यांनी अफलातून या ठिकाणी गोलंदाजी करून या ठिकाणी आपल्या संघाला विजय पदावरती नेलेला आहे। ओके ओके करतो करतो। हे सामनावीर कोण आहे आताच्या मॅचचा आणि गेम चेंजर एकाला 30 धावा ठेवलेले चला आत्ताचा सामनावीर ठरतोय मनोहर टेमकर लिजेंड बी संघाचा सलामीवर मनोहर टेमकर सामनावीर आणि गेम चेंजर खेळाडू ठरतोय मनीष लोंढे। चला दोन्ही खेळाडूने यायचं आहे आणि आपला पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करायचा आहे। मी सागर शेळके सरांना विनंती करतो की आपण सामनावीर आणि गेम चेंजर पुरस्कार प्रदान करावा। जागे चला मनीष लोंढे आणि मनोहर टेमकर खूप खूप आपला अभिनंदन। खूप छान खेळ खेळलात। प्रमोद तुझे सुद्धा अभिनंदन। ना दे तो एक कमी आहे द्या द्या दोन्ही पण तुलाच आहे। सामनावीर ते घ्यायचं ते घ्या ते घे ना म्हणू तो घ्या सामनावीरचा गेम चेंजरचा मागे आहे मागे बोर्ड आहे। अरे तो म्हणू गेम चेंजरचा मागे सामनावीर घेत आहे। हा घे सामनावीर नाही नाही सामनावीर पुरस्कार ठरतोय मनोहर टेमकर। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मनोहर टेमकर साठी। थांब फोटो चला सामना चालू होते। सर्वांनी पहिले क्वालिफायर राऊंड या ठिकाणी चालू होतोय तो म्हणजे उन्नवळे चॅम्पियन विरुद्ध उन्नवळे सुपरस्टार। विश्वनाथ मिसाळने स्ट्राईक घेतला आणि पहिला चेंडू सहज खेळून काढलाय आणि त्या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी वसूल केलाय। अंपायरकडे दाद मागितली जाते रनआउटची, मात्र या ठिकाणी खतरा असू शकतो आणि या ठिकाणी धाव बाद होतो। पंचांनी डिसिजन द्यायचे थर्ड अंपायरकडे। खेळाडूने रिव्ह्यू मागितलाय बघा। एक रिव्ह्यू आहे इनिंग मध्ये, हा संपला की संपला। चला सूरज जाधव गेम चेंजर पुरस्कार ठरतोय मनीष लोंढे। चला बाकीच्याने इथे बाजूला व्हा, एवढे खेळाडू तिथे नका थांबू। आउट आउट आहे। जे हारेल तो खाली।
चला मनोहरजी टेमकर आणि मनीष लोंढे सरांचा आवाज ऐकण्यासाठी सर्वजण आतुर झालेले आहेत. मी मनोहरजी टेमकर सरांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे आणि पुढील आवाज आपण ऐकणार आहोत मनोहरजी टेमकर सरांचा सुमधुर आवाज आणि आगळी वेगळी शैली असलेले समालोचक. धन्यवाद. चॅम्पियन आणि सुपरस्टार याच्यामध्ये सामना चालू असलेला संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असे रोहित. बघूया तेवढ्याच ताकदीचा बॅट्समॅन समोर आहे. अनुभवांचा साठा असलेला बॅट्समॅन म्हणजे विश्वनाथजी मिसाळ आणि तेवढेच गचाल असं क्षेत्ररक्षण अजय यांच्याकडून. डॉट बॉल असताना सुद्धा एक धावा दिली. गचाल असं क्षेत्ररक्षण अजय जाधव यांच्याकडून. बघूया आपल्या संघासाठी आणि आपल्या टीमसाठी किशोर खापरे यांच्यावर जबाबदारी दिली ती किती पार पाडतात बघूया. बघूया किशोर खापरे सामना करतील रोहित जाधव यांचा. खरोखरच सह्याद्री या संघातून खेळत असताना दोघे एक सह्याद्रीचा स्टार एक सह्याद्रीचा हुकमी एका. बघूया रोहित पंचांना क्रॉस करून टाकलेला सुंदर असा चेंडू आणि यॉर्कर चेंडू. किशोर खापरे यांना काहीसा समजलं नाही यॉर्कर चेंडू. बघूया सुंदर असा चेंडू टाकलेला रोहित जाधव यांनी. डॉट चेंडू झाला. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली दोन धावा. रोहित जाधव संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत रोहित जाधव. पंचांना क्रॉस करून टाकलेला सुंदर असा चेंडू. किशोर खापरे बघूया केवढ्या ताकदीने सामना करतील लागलेली आणि किशोर खापरे आउट झालेले. आपल्या संघासाठी काही योगदान देऊ शकले नाहीत किशोर खापरे. खरोखरच रोहित याच्याकडे असलेला अनुभव आणि टाकलेला चेंडू हा किशोर खापरे यांच्यासाठी बलिदानाचा चेंडू ठरला आणि आपली विकेट गमावी लागली किशोर खापरे यांना. बघूया त्याची जागा घेण्यासाठी जात आहेत सुचित भांडसे. बघूया सुचित आपल्या संघासाठी किती मोठं योगदान. रोहित जाधव खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी 2 धावसंख्येवरती थांबून ठेवला आहे रोहित जाधव यांनी. सुंदर असं चाललेलं उन्नवरे प्रीमियर लीग या प्रीमियर लीग मधील पहिली सेमीफायनल. याच्यामध्ये जो जिंकेल तो फायनल खेळेल, हारेल तो एलिमिनेटर खेळेल. बघूया कोण होतो पहिल्या सेमीफायनल मधील फायनल मध्ये जाणारा पहिला संघ. सुंदर असे चाललेली लढत. रोहित प्लस पंचांना क्रॉस करून टाकलेला सुंदर चेंडू आणि तितकेच अशी यॉर्कर लेवलची गोलंदाजी सुचित भानसे यांना. एक धावा काढू शकले सुचित भानसे. रोहितची सुंदर गोलंदाजी. धावसंख्या झाली 3. संत धावसंख्येवरती चाललेले धावसंख्या 3 धावसंख्या. सामना करतील विश्वनाथ मिसाळ. खरोखरच एक जुना खेळाडू एक नवीन खेळाडू, एक जुना कर्णधार एक नवीन कर्णधार. बघूया संघासाठी किती मोठं योगदान करतात. आणि पकडलेला आणि गचाल क्षेत्ररक्षण. खरोखरच रोहित जाधव यांनी त्यांना फसवलं होतं आपल्या गोलंदाजी मार्कवरती, परंतु गचाल क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 4. 2 गडी बाद 4 धावसंख्या. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी रोहित याची. बॅटिंग साठी असतील सुचित भानसे, विश्वनाथ मिसाळ. बघूया आपल्या संघासाठी दुसरा षटक वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत सुनील पवार. सुनील बघूया आपल्या संघासाठी किती मोठं एक चांगली गोलंदाजी किती पार पडतात. सामना करतील विश्वनाथ मिसाळ. खरोखरच यांच्याकडे सुद्धा विश्वनाथ मिसाळ. विश्वनाथ मिसाळ शॉट. सुनील पवार आपल्या गोलंदाजी मार्गवरती. बघूया पंचांना क्रॉस करून टाकलेला सुंदर असा चेंडू. विश्वनाथ मिसाळ यांना काहीसा न समजलेला चेंडू, परंतु 1 धावसंख्या. अजय जाधव यांचं गचाळ क्षेत्ररक्षण. वारंवार गचाळ क्षेत्ररक्षण असताना अजय जाधव. खरोखरच 1 धावसंख्या. सुनील पवार यांना काहीशी दुखापत झाली आहे.
आयोजक मी विनंती करतो त्यांना स्प्रे पाहिजे असेल तर स्प्रे घेऊन जायचं. चॅम्पियन प्लेयर कोण असेल त्यांनी स्प्रे घेऊन जायचंय. प्लेयरला काहीशी दुखापत झाली, क्रॅम्प आलाय बहुतेक सुनील पवार यांच्या पायामध्ये. ठीक आहे ठीक आहे. संजय तुरे आजच्या या UPLचे आधारस्तंभ सन्माननीय संजयजी तुरे यांचा सन्मान करायचा आहे. मी भाऊजी लोंढे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. संजयजी तुरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. शॉट सुनील पवार आपल्या संघासाठी दुसरा वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन अंपाला क्रॉस करून टाकलेला सुंदर असा चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू, परंतु तिथलेच खराब क्षेत्ररक्षण अजय जाधव यांच्याकडून. वारंवार खराब क्षेत्ररक्षण होत असताना खरोखरच अजय जाधव यांनी पप्पांचा आदर्श घ्यावा. पप्पा विकेटी करतात, विकेटी किपिंग करतात, त्यांच्याकडून त्यांची विकेट किपिंग कशी होते आणि आपली विकेट किपिंग कशी होते. वारंवार गचाळ क्षेत्ररक्षण विकेटी किपिंग मधून एवढी वेळ आली की त्यांची जागा चेंज करावी लागेल. अजय जाधव खरोखरच चालेल असा सुंदर सामना, पहिला सेमीफायनलचा सामना. बघूया कोण फास्ट. पंचांना विनंती की सामना फास्ट खेळवायचा. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे. पंचा आणि सुचित यांना टाकलेला न समजलेला चेंडू कदाचित. बघूया नो चेंडू. सुनील पवार यांचा नो चेंडू. हॅलो सुनील पवार आपल्या संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतात. सुनील पवार. बघूया विश्वनाथजी मिसाळ यांना कसा सामना करतात. आणि विश्वनाथजी मिसाळ यांनी मारलेला सुंदर चेंडू बरोबर षटकाराच्या दिशेने. सुंदर असा षटकार. खरोखरच जुना अनुभव कामाला आला आणि विश्वनाथजी मिसाळ यांनी आपली जुनी फलंदाजी दाखवली. खरोखरच सलग 2 वर्ष ते UPL खेळले नाहीत. अंकुजी षटकार कोणी मारलाय तर ज्याने अनेक वर्ष सह्याद्रीची धुरा सांभाळली होती असा स्वतः माजी कर्णधार सह्याद्री विश्वनाथजी मिसाळ यांनी सांगितलं होतं की मला यावर्षी खेळायचे आणि ते पण प्रत्यक्ष संघामध्ये खेळायचं हे दाखवून दिले त्यांनी. आणि एक महत्वाचा षटकार मी पाहिला. मला वाटतं चुकून माझा पण षटकार एक पडला होता, चुकून म्हणेन, कारण एवढा मला कॉन्फिडन्स नव्हता. पण त्याची बरोबरी नक्कीच तो करणार असं सांगितलं होतं मागील सामन्यामध्ये. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. जुने खेळाडू आहेत सगळे, अनेक वर्ष खेळणारे खेळाडू होते. एक्सपिरियन्स असतो प्रत्येकाकडे. नक्कीच तो कधी ना कधी बाहेर येतो. या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आहे सुनील. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेला म्हणजेच कोणतीही स्पर्धा असली की ज्यांचा आशीर्वाद आम्हाला फार मोलाचा ठरतो, ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांचं आम्हाला आधार स्तंभ, जे आमच्या पाठीमागे नेहमीच आम्हाला उभे राहतात आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आमची वाटचाल अगदी सुरळीत चालू आहे, असे समाजसेवक आदरणीय RP जाधव साहेब, अण्णासाहेब यांना या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. मी उन्नवरे प्रीमियम लीग या आयोजक सन्माननीय भाऊजी लोंढे यांना विनंती करतो की आपण RP जाधव साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. उन्नवरे प्रीमियर लीग पर्व 3 आणि या पर्व 3 मध्ये गुणलेखक म्हणून लाभलेले आमचे प्रतीकजी विचारे आणि मागील सामन्यामध्ये प्रशांतजी पानकर खरोखरच एक उत्तम गुणलेखक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आमच्या बरोबरीने प्रत्येक चेंडूची अपडेट देत आहेत आणि धावसंख्या होते, धावसंख्या पोहोचते, धावसंख्या दाखवते. 23
ओ हो, या ठिकाणी फटकेबाजी करतोय, आतिषबाजी करतोय डावकुले फलंदाज. आणि या ठिकाणी थोडंसं मला वाटतंय सुंदर रन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. एका बाजूला सुचित भानसे, दुसऱ्या बाजूला विश्वनाथ मिसाळ. सुंदर अशी जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं हे दुसरे षटक अजूनही चालू आहे आणि 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उन्नवरे सुपरस्टार संघाची धावसंख्या होते 25. ज्या धावसंख्येची अपेक्षा होती, कारण आपल्याला हा सामना जिंकल्यानंतर मला वाटतंय ही सेमीफायनल आहे. अशोक जाधव साहेब, सेमीफायनल आहे. धावसंख्या होते 25. 25 कारण नक्कीच आतुरता लागलेली असेल. अनेक वर्ष ज्याने सह्याद्रीची धुरा सांभाळली आणि ह्या वर्षी लेजंड मध्ये मला खेळायचं नाहीये, तर मला या ठिकाणी संघामध्ये खेळायचंय. मला कोणत्या ना कोणत्या संघामध्ये बोली लागेल आणि नक्कीच अशोकजी जाधव यांना देखील या ठिकाणी खेळण्याची महत्वपूर्ण संधी प्राप्त झाली आणि ते देखील आपल्या संघाचं नेतृत्व करतात, उन्नवरे सुपरस्टार संघाचं. आणि वारंवार ते विचारतात धावसंख्या किती झाली, कारण त्यांचं देखील टार्गेट असेल की एवढी धावा आम्हाला एवढ्या मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करायची आहे. आणि धावसंख्या होते 25 धावा. मला वाटतं टार्गेट या ठिकाणी करावं लागेल 30+ धावांचं. आणि पुढील सेमीफायनलचा सामना होणार आहे उन्नवरे टायगर्स वर्सेस उन्नवरे टायगर्स वर्सेस उन्नवरे लायन्स. उन्नवरे टायगर्स आणि लायन्स संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसरा सेमीफायनल सामना संपन्न होईल. बघा फायनल मध्ये जाण्यासाठी ही होत असलेली अटापिटा आपण पाहतोय. महत्वाची लढत या ठिकाणी पाहतोय. स्वतः या ठिकाणी स्ट्राईक आलेले विश्वनाथजी मिसाळ त्यांच्या बॅट मधून एक षटकार पाहिला. 3 धावा, एक धावा या ठिकाणी घेतला. महत्वपूर्ण योगदान देतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी हो या ठिकाणी काय पाहायला मिळतंय, मिस बिल्डिंग. मित्रांनो, सेमीफायनलचा सामना आहे, परंतु या ठिकाणी चिकी धाव देखील काढल्या जात आहेत. लगोरच्या होत आहे, गावठी भाषेत बोलायचं झालं तर लगोरच्या होत आहे. आणि या ठिकाणी धावा किती घेतल्या? 2 धावा मला वाटतं कंप्लीट केल्या आहेत का? आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र धावचे 2 माघारी पडतात विश्वनाथजी मिसाळ यांच्या बॅट मधून. नक्कीच मनाला समाधान वाटेल असा एक षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आपल्याला वाटतं की अनेक वर्ष मैदानाच्या बाहेर राहिल्यानंतर जेव्हा मैदानामध्ये एक खेळण्याची संधी मिळते आणि जेव्हा आपल्या बॅट मधून एक वेगळे चौकार षटकार ज्यावेळी आपण स्वतः या ठिकाणी लगावतो, त्यावेळी एक वेगळा आनंद, एक वेगळा कॉन्फिडन्स हा प्रत्येक खेळाडूमध्ये आपल्याला जाणवतो. पुन्हा आता पाहावं लागेल नवीन गडी, नवीन खिलाडी मैदानामध्ये दाखल होते. तो म्हणजे महेश जाधव माही. ज्या महेश जाधव यांनी सुंदर गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, तो महेश जाधव आता मात्र फलंदाज. संपर्क प्रमुख सन्माननीय अरविंदजी शिगवण सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण देऊया. मान्यवरांचा आभार व्यक्त करूया. मी त्यांना देखील विनंती करेन की ही सेमीफायनल सामना चालू आहे, आपण देखील या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. शेवटपर्यंत आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. या ठिकाणी आपण काय पाहतोय, थोडस मला वाटतंय सामना थांबवलेला आहे, कारण सेमीफायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना असेल. पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न होतोय आणि मला वाटतंय काहीतरी याच्यामध्ये मला वाटतंय थोडस निर्णय आपण लवकर घ्यायचा आहे मित्रांनो, कारण आपल्याला 2 सामने अजून खेळायचे आहेत. चला डिसिजन द्या लवकर, आम्हाला देखील कळू द्या काय डिसिजन दिले पंचाने. आउट आहे, बॉल काउंट आहे. येस, या ठिकाणी चेंडू किती झाले? 3 चेंडू झाले, बरोबर. तांबट सर सुंदर या ठिकाणी पंचगिरी आम्हाला लाभलेली आहे. सत्यजित तांबट सर. कारण सेमीफायनलचा सामना आहे, निर्णय देखील फार महत्वाचा असतो. कारण प्रत्येक संघ मालक असेल, स्वतः संघनायक असेल, यांना देखील तेवढीच उत्सुकता असेल की आम्हाला देखील फायनल मध्ये प्रवेश करायचे.
या मानाच्या चमचमणाऱ्या उन्नवर प्रीमियर लीग 2026 या सन्मानाच्या ट्रॉफीवरती आम्हाला देखील नाव कोरायचे, यासाठी संघ मालक आणि सर्व खेळाडू यांचे हे प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी काय दिले जाते, स्कोर झालेला आहे, धावफलक सांगतायत 28, 28 धावा. चला, उन्नवरे लायन्स वर्सेस उन्नवरे टायगर संघ. मित्रांनो, या नाणेफेकीसाठी यायचं आहे. महेशजी घरटकर, खूप आपण आराम केलेला आहात. चला, आपल्या सर्व आपण आराम आता करायचा नाहीये, कारण एक पाऊल आपण दूर आहात. ही सेमीफायनल सामने आपण पोहोचलेले आहात. चला, आपल्या सर्व सवंगडी यांना घेऊन आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. उन्नवरे लायन्स वर्सेस उन्नवरे टायगर संघ. आणि या सामन्याचा सेमीफायनल सामन्याचा नाणेफेकीचा कौल उडवण्याची विनंती करेन सन्माननीय उपस्थित मान्यवर सन्माननीय प्रदीपजी घाणेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल उडवणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा चेंडू फेकला जातोय, तोपर्यंत नितीन जाधव यांनी एक धाव तर नक्कीच घेतले. आता स्ट्राईक वरती आलाय तो डावखुले फलंदाज सुचितजी भानसे. सुचित भानसे एक बिग हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं, महत्वपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस आम्ही पाहिलं की लिलाव ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस स्वतः संघ मालक संतोषजी जाधव हे प्रत्येक खेळाडू हे वेचत असताना प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करत होते की कोणता खेळाडू मला फायदेशीर ठरेल, आणि तोच खेळाडू या ठिकाणी फायदेशीर ठरतोय, तोच आहे सुचित भानसे. टायमिंग शॉट म्हणावं लागेल, टायमिंग शॉट. आणि दुसऱ्या सेमीफायनल सामन्याचा नाणेफेकीचा कौल उडवण्याची विनंती करतो सन्माननीय प्रदीपजी घाणेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल उडवतोय. उन्नवरे लायन्स वर्सेस उन्नवरे टायगर संघ. दोन्ही संघाचे संघ नायक या ठिकाणी यायचं आहे. जर आपण पाहिलं तर उन्नवरे लायन्स संघाचे संघ मालक स्वतः निलेजी जाधव, अंकुजी पांचाळ आहेत, आणि उन्नवरे टायगर संघाचे संघ मालक महेशजी गरटकर. नक्कीच त्यांच्यामध्ये ही मैत्रीपूर्ण लढत असेल. कोण होणार विजेता, कोण मारणार बाजी आणि फायनल मध्ये प्रवेश करेल हे नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी कौल कोणाला मिळतोय, नाणेफेकीचा कौल जातोय उन्नवरे टायगर संघ नाणेफेकीचा कौल घेतोय. आणि प्रथम या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. या ठिकाणी आताच ज्यांचं आगमन होतंय, ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांनी या उन्नवरे प्रीमियर लीग 2026 उन्नवरे सुपर किंग या संघाचे संघ मालक सन्माननीय आदरणीय विनयजी विचारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर लिजेंड ए या संघाचे संघ मालक सन्माननीय निलेशजी पानकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना देखील आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीकजी विचारे धावफलक सांगताय, धावफलक होते 36 टू विन, 35 टू विन आहे मित्रांनो. 34 धावा झालेल्या आहेत, 35 धावांची जिंकण्याची आवश्यकता आहे आणि 18 चेंडू 35 धावांची गरज, अशी ही मोठी लढत आजच्या उन्नवरे प्रीमियर लीग 2026 या UPL स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या होते, धावसंख्या पोहोचते 35 टू विन. 35 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 34 धावा झालेल्या आहेत, 35 धावांची गरज आहे. काय झालं
हे काही बदल असेल काही सांगायचं असेल लवकर या ठिकाणी यायचंय. थांबा ना घेतो ना यांचं कधी झालंय ना काल थोडस या ठिकाणी बदल आहे. धावसंख्या झाले 35 आणि 36 धावांची गरज. 18 चेंडू 36 धावा. सरासरी रन रेट जर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये 12 धावा. यानंतर आपण व्यासपीठाच्या दिशेने आपण वळतोय आणि सन्मानाकडे आपण जातोय. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे असे राजे शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रदीपजी घाणेकर साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी आयोजक UPL 2026 चे आयोजक भावेशजी लोंढे यांना विनंती करेन की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सूरजजी जाधव आणि प्रमोद पवार कुठे आपण असाल तर आपण कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने यायचं आहे. सूरज जाधव खास गावून या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रमोद पवार आपण दोघांनी या ठिकाणी यायचं आहे. शैलीजी लोंढे आपल्याला या ठिकाणी आवाज देत आहेत. या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय प्रदीपजी घाणेकर साहेब खास टिटवाळ्याहून आजच्या या स्पर्धेला त्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतो पहिला चेंडू फेकलाय सीमारेषे पार आला एक कणकणीत चौकार. कारण आपण पहिला चेंडू होता. धावसंख्येची गरज आहे 36 धावा. म्हणजे सरासरी जर आपण पाहिला तर प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची गरज आहे आणि प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा या कराव्या लागणार आहेत. परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार मिळाला. 4 धावा घेतल्या. पुन्हा या ठिकाणी सज्ज होतोय महेश. सुंदर गोलंदाजी करतोय का पाहूया. पहिल्या चेंडूवरती एक मोठं दडपण आलं असेल चौकार गेल्यानंतर. पुढील चेंडू हवेमध्ये. चेंडू महेश येतोय चेंडूवरती. तोपर्यंत नक्कीच एक धाव घेतली जाते. स्ट्राईक वरती आलाय स्वतः सचिन भानसे. नॉन स्ट्राईक वरती आहे निखिल. सचिन आणि निखिल ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्याला डीजेच्या ताळावरती पंच देखील या ठिकाणी आपल्याला नाचवणार आहेत. पाहूया. ओ हो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी करतोय महेश जाधव. रोखून ठेवतोय निखिलला. कारण जर आपण पाहिलं प्रतीकजी तर अजूनही मला वाटतंय हुकमी इक्का हा लपून ठेवलेला आहे. तो म्हणजे हिटमॅन रोहित जाधव. सर्वांना वाटतंय रोहित जाधव कुठे आहे. पण तो रोहित जाधव यांनी एक पहिलं षटक फेकलं. परंतु पहिलं षटक फेकल्यानंतर नियमानुसार त्याला प्रथम फलंदाजीसाठी येता येत नाहीये. तोच रोहित जाधव काहीसा या ठिकाणी थोड्या वेळाने मैदानामध्ये नक्कीच दाखल होईल. मोठी जबाबदारी असेल शेवटला या ठिकाणी रोहित जाधव वरती. पाहूया महेश जाधव सुंदर गोलंदाजी करतोय. रोखून ठेवतोय आणि स्वतः बर्थडे बॉय ज्यांचा आज वाढदिवस आहे असे आमचे परम मित्र सचिन भानसे स्ट्राईक वरती दाखल. ओ परंतु या ठिकाणी ट्रिपल अचित केलंय. क्लीन बोल्ड केलंय महेश जाधव उर्फ माई. यालाच म्हणतात गोलंदाजी. कारण मित्रांनो गोलंदाजी मध्ये माहीर आहे तोच माही म्हणून त्याला नाव दिले माही. कारण सुंदर गोलंदाजी करतो. सह्याद्रीसाठी अनेक महत्वाची कामगिरी बजावली. अनेक मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवरती नाव करण्यामध्ये महेश जाधव याची महत्वाची भूमिका होती. परंतु आता मात्र UPL स्पर्धेत खेळण्यासाठी मात्र सगळे खेळाडू एकमेकांच्या परस्पर विरोधामध्ये या ठिकाणी खेळतायत. सुंदर गोलंदाजी केली होती. कारण KK किशोर कापरे यांनी महत्वाची जबाबदारी दिली होती महेश जाधव याच्यावरती. कारण 36 धावांचं आव्हान आहे महेश. तुला रोखून ठेवावं लागेल आणि तेच काहीच केले महेश यांनी. कारण फायनल मध्ये जाण्यासाठी महत्वाची ही लढत होती.
आणि आता कोण फायनल मध्ये जाईल याची देखील आतुरता लागली आहे. या ठिकाणी धावसंख्या होते, धावसंख्या सांगतात 5 धावा. अजूनही मोठे फटके खेळण्याची गरज आहे. महेश जाधव पुढील चेंडू फेकतो, स्ट्राईक वरती आहे सिद्धांत. सिद्धांत देखील क्लीन बोल्ड. यालाच म्हणतात गोलंदाजी मित्रांनो. कारण महेश सांगतोय, कारण मला सामना जिंकायचा आहे, मला माझ्या संघाला फायनल मध्ये घेऊन जायचंय आणि हेच दाखवून देतोय महेश. मला वाटतं हॅट्रिकला चान्स, पहिली हॅट्रिक होईल का आजच्या UPL स्पर्धे 2026 मध्ये महेश जाधव यांच्या नावाची, आणि याची चर्चा सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पाहावे लागतील महेश जाधव यांचे, आणि चेंडू आहे एक चेंडू, शेवटचा चेंडू आहे महेशाचा. आणि या शेवटच्या चेंडूवरती जर हॅट्रिक मिळाली तर एक वेगळा इतिहास, एक वेगळा नाव या ठिकाणी महेश जाधव यांचं कोरलं जाईल. आजच्या या उन्नवरे प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेणारा ठरेल हा महेश जाधव. स्ट्राईक वरती कोण आलाय? तर स्ट्राईक वरती आलाय हिटमॅन, बिग हिटर रोहित जाधव. पहिला चेंडू रोहित साठी, स्वागत केले चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय एक चौकार डीजे. नक्कीच आम्ही येणार, काही वेळ, थोडा का वेळ होईना पण आम्ही नक्कीच येणार असं सन्माननीय या ठिकाणी उपस्थित राहणारे राजे शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवाळे या संस्थेचे संपर्क प्रमुख आमचे परम मित्र सन्माननीय अरविंदजी शिगवण साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी आयोजक भावीजी लोंढे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. धावसंख्या होते, धावसंख्या पोहोचते 9 धावा. मित्रांनो प्रत्येक आता आपल्याला समीकरण सांगावं लागेल. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 26 धावांची गरज, अशी ही मोठी लढत उन्नवरे प्रीमियर लीग 2026 या पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय. विजयजी निकम आणि सुनीलजी पानकर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. खऱ्या अर्थात जर आपण पाहिलं, ज्यावेळेस आमची ही स्पर्धा या ठिकाणी असते, परंतु या स्पर्धेचा प्रत्येक क्षण टिपला जातो आणि साता समुद्रपार ही स्पर्धा नेण्याचं महत्वाचं काम म्हणजे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. असे आमचे युट्यूब लाईव्ह सन्माननीय ETC स्पोर्ट हे चॅनल आहे आणि त्यांचे मुख्य संचालक सन्माननीय दर्शनजी म्हात्रे सर हे नक्कीच आम्हाला ह्या ज्या वेळेस आम्ही येतो त्यांचंच युट्यूब चॅनल या ठिकाणी पाहायला मिळतं. खरोखरच त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा या ठिकाणी दुसऱ्या गोलंदाजीवरती आलाय सुचित भानसे. पहिला चेंडू सुचित भानसे जावेमध्ये, चेंडू होते जे सुटलाय, चेंडू गेलाय सीमारेषे पार, आला एक चौकार डीजे.
आहोत सुशीलजी मांजरेकर. सन्माननीय भावी लोंढे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आणि या ठिकाणी आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने जातोय. काय होतंय प्रतीकजी? धाव संख्या पोहोचले 1-5 15 धावा. आता मात्र मोठे फटकेबाजी करावी लागेल मित्रांनो. जिंकायचा आहे सामना. ओ सामना जिंकायचा आहे. चेंडू गेलाय सीमारेषे पार. आला एक खणखणीत षटकार डीजे. सुशील मांजरेकर या लवकर लवकर. काय आहे? षटकार आहे. हो क्या बात आहे. कुठेतरी सामना थांबला होता. कुठेतरी एका बाजूने सामना झुकला होता. या ठिकाणी पाहावं लागेल. आपले प्लेयर आहेत ते देखील सांगतील किती धावा आहे. सर्वांनी युट्यूब लाईव्ह देखील आपल्याकडे आहे. सुशीलजी मांजरेकर, नागेशजी पानकर डिसिजन द्या. षटकार आहे. क्या बात आहे. काय वाटतं अक्षय? माईक घ्यायचंय आपल्याला. काय वाटतंय? कारण या ठिकाणी आपण पाहतोय असं वाटलं होतं की रोहित लेट आलाय. त्याला प्रथम त्यांनी गोलंदाजी केली. त्यानंतर गोलंदाजी नियमानुसार प्रथम फलंदाजी येता येत नाहीये. परंतु रोहितसाठी हा हुकमी एक्का त्यांनी साईडला ठेवला. पण हुकमी एक्का साईडला असताना देखील दुसरा जर आपण हुकमी एक्का पाहिला तो तो मात्र आज चमकला. तो आहे निखिल चव्हाण. सुचित याला निखिल चव्हाणने 2 षटकार लगावलेत. पुन्हा हवेमध्ये चेंडू. आता झेल होतोय का? तोपर्यंत 1 धाव नाहीये. मला 2 धावा घेता यायच्या आहेत. 2 धावा पूर्ण. सुंदर रन बिटवीन द विकेट. निखिल आणि रोहित यांच्याकडून पाहायला मिळते. षटक समाप्त. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलक होते. धाव संख्या सांगतायत 29. रमेशदादा जाधव, नक्कीच तुम्हाला देखील उत्सुकता असेल. कारण प्रत्येक टीमचा एक सपोर्टर असतो. प्रत्येक या ठिकाणी आपण पाहतोय सगळे आपलेच खेळाडू आहेत. आपल्याच गावातील आहेत. आपलेच संघामध्ये खेळणारे वेगवेगळ्या संघातील खेळाडू यांचं या ठिकाणी आपण पाहतोय. आणि प्रत्येक सपोर्टर या ठिकाणी सांगतायत. आणि आता धावसंख्या होते. धावसंख्या झाली आहे 29. आणि समीकरण सांगते 6 चेंडू 7 धावांची गरज. अशी लहानशी लढत. मी मोठी लढत म्हणत होतो परंतु आता लहानशी लढत असेल रोहित साठी. खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होतंय असे वधूवर सूचक केंद्र या कुणबी समाज विकास संघ 18 गावावरती जे कार्यरत आहेत असे दाबिल गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय रवींद्रजी शिगवण सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना देखील विनंती करेन आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. आणि त्यांना देखील आपण सन्मानित करतोय. समीकरण काय आलंय? समीकरण आलंय 6 चेंडू 7 धावा. बघा पहिलं षटक या ठिकाणी फेकलं गेलं. महेश यांनी 9 धावा दिल्या. त्यानंतर सुचित यांचं षटक महागडं पडलं. 20 धावा मिळाल्या. परंतु आता जर नितीनने मॅच काढली ना तर नितीन या ठिकाणी चमकेल. कारण 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. आणि स्ट्राईक वरती पोहोचलाय बिग हिटर रोहित जाधव. परंतु या सामन्याचा बिग हिटर कोण असेल तर मी आवर्जून सांगेन निखिल चव्हाण.
रवींद्र सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खूप खूप आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने जातोय. धगधग नक्कीच वाढेल कारण फायनल मध्ये जायचंय. कारण जो संघ हरेल त्याचा इथे संपुष्टात येणार आहे. जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये जाईल. परंतु या ठिकाणी एकच ट्रॉफी आहे अक्षयजी. जो फायनल मध्ये जिंकेल त्यांच्यासाठी ती ट्रॉफी असणार आहे. पुन्हा सज्ज असेल नितीन जाधव. ओ नितीन जाधव मध्ये चेंडू आपला झेल घ्यावा लागेल. झेल सुटला म्हणजे मॅच सुटली मित्रांनो. आणि या ठिकाणी झेल सुटलाय म्हणजे मॅच सुटले. कारण कसं असतं समीकरण कसं असतं तर झेल घेतल्यानंतर 2 धावा आपल्याला वाचवता आल्या असत्या आणि 2 धावा नक्कीच वाचवल्या असत्या. 3 धावा वाचवल्या असत्या. नक्कीच झेल सुटला आणि 3 धावा देखील गेल्या. या ठिकाणी षटकारांची आपल्याला फरमाईश आली. रोहित यांनी जर षटकारांनी मॅच संपवली तर धनराज गंधेर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक रेडी ठेवायचंय. अक्षयने दिले. धनराज अक्षय देईल मारलं तर तुझं नाव दिलंय. चला पैसे माझ्याकडे जमा करायचे नाही, रमेश दादांकडे जमा करायचे आहेत. धाव संख्या होते 33. 1 शॉट. एक धाव कमी ना. धन्यवाद. त्यानंतर आपण पुन्हा सन्मानाच्या दिशेने वळतोय. खऱ्या तर पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून आतापर्यंत राजे शिवछत्रपती कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या संस्थेचे जवळजवळ 10 ते 12 पदाधिकारी आमच्या शब्दागतर मनेजी लोंढे साहेब यांच्या शब्दागतर आजच्या या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यामध्ये काही सकाळच्या सत्रामध्ये येऊन गेले तर काही आता सायंकाळच्या या बक्षीस समारंभामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यामधील एक ज्यांनी आमच्या या UPL स्पर्धेमध्ये लिजेंड बी संघाला ही आम्ही जे टी शर्ट परिधान केलेले आहे ते टी शर्ट ज्यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाले असे सन्माननीय स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवाळा संपर्क प्रमुख दीपकजी लोंढे साहेब यांच्याकडून लिजेंड बी संघाला ही टी शर्ट जी प्रदान झालेली आहे त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र सन्माननीय राजे शिवछत्रपती कोकण प्रतिष्ठान टिटवाळा संस्थेचे संपर्क प्रमुख राजूजी झोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. या ठिकाणी आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने वळतोय. चेंडू गेलाय सीमारेषे पार आलाय कणकणे चौकार आणि पहिला फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आहे तो आहे उन्नवरे चॅम्पियन संघाचं खूप खूप अभिनंदन. संदेजी कांसरे गाडी तयार ठेवायची आहे. आपण शब्द दिलेला आहे जर मी विनर झालो जर फायनल सामन्यामध्ये मी जर विनर झालो तर नक्कीच या ठिकाणी घरपोच आपल्याला सेवा दिली जाईल. खूप खूप अभिनंदन. स्वतः संघ मालक आणि आमचे परम मित्र वर्गमित्र संदेजी कांसरे यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. तसेच ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे वर्गमित्र सचिनजी भानसे हे देखील नेतृत्व करतायत आणि ज्यांच्या यानंतर पुढील दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न होतोय.